आदित्य ठाकरे हे तमाशातील पात्र. आदित्य ठाकरे यांचा ठाण्यात कॉमेडी शो होता. यापुढे त्यांना नकला करणे हाच एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरे काहीच काम त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही. म्हणून ते तमाशामधील एक पात्र असते. त्यांना मी नाचा म्हणत नाही. त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे. ते काम त्यांनी केले अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. रविवारी आदित्य यांनी ठाण्यातील विविध शाखांना भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्या, मी ठाण्यातून लढतो असे थेट आव्हान दिले. यावर म्हस्के यांनी आदित्य यांच्यावर सडकून टीका केली. एक पात्र असते, त्याला नाचा म्हणत नाही. त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे. ते काम त्यांनी केले. पक्षाची वाताहत झालेली आहे. जे शिल्लक राहिलेले आहेत ते देखील परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आधी घर सांभाळा, मग आव्हान द्या, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर बोलण्या इतके आपण तेवढे मोठे झालेला नाहीत याचीही आठवण म्हस्के यांनी आदित्य यांना करून दिली. आधी पुरुषांच्या आवाजात बोला, नंतर आव्हान द्या, असेही ते म्हणाले. तुम्हाला खासदार शिंदे यांनी कल्याणचे आव्हान दिले आहे, ते तरी आधी स्वीकारा आणि निवडणुका लागल्यावर या समोरासमोर, मग बघूया आव्हान कोणाचे आहे, असेही म्हस्के यांनी ठणकावले. तुम्ही वरळीसारख्या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली, आता परत सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याचीही टीका म्हस्के यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा मागण्याआधी तुम्ही आमदारकीचा राजीनामा देतो असं सांगितले होते. दिला का राजीनामा, असा सवालही म्हस्के यांनी केला. रविवारी झालेल्या 3 ते 4 ठिकाणांच्या कार्यक्रमात 30 माणसे दिसत होती. बाहेरचे उसणे अवसान कशाला आणता? म्हस्के यांना शिंदे यांनीच आमदारकीचे तिकीट नाकारले होते, अशी टीकाही आदित्य यांनी केली होती. काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता. काय माहितीये का, यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे. एकंदर परिस्थिती पाहता, आणि तुम्हाला माहिती आहे की तमाशामध्ये एक पात्र असतं. आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याला नाचा म्हणतात, आणखी काय वेगवेगळे म्हणतात. आता मी त्यांना नाचा म्हणत नाहीये, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं, आणि ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं. यापुढे पक्षाची वाताहत झालेली आहे, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यामुळे काही काम नसणार आहे. त्यामुळे तो कॉमेडी शो त्यांना करायचा होता ठाण्यामध्ये, तो त्यांनी केलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किंवा ते श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्या इतपत आपण मोठे नाही आहात. आधी आपण पुरुषांसारखा आवाज काढा, पुरुषांच्या आवाजात बोला, आणि नंतर इतरांची नक्कल करा. कोणाचं आव्हान घेणार? श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलंय, या ना तिकडे त्यांच्या विरुद्ध लढायला. आणि निवडणुका तर लागणार आहेत ना, निवडणुका लागणार आहेत तेव्हा या ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्याकरता. अरे स्वतःला लढण्याकरता स्वतःचा घरचा मतदारसंघ ज्या ठिकाणी राहता ते सोडून 2-2, 3-3 जणांचे बळी देऊन तुम्हाला वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला. आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभं राहताय. आता अजय चौधरीचा बळी देणार, कारण तुम्हाला माहिती आहे वरळीमध्ये तुमची वाताहत होणार. स्वतः घर सोडून घरामध्ये निवडून येणार नाही म्हणून वरळीत गेला. तुम्ही काय कोणाला चॅलेंज करताय? अहो, त्याच विधान भवनामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मी आमदारकीचा राजीनामा देतो म्हणून सर्व हिंदुस्थानातील जनतेसमोर भाषणात सांगितलं होतं. दिला का राजीनामा? ते कुणाचा राजीनामा मागताय? हे सगळे बालिश चाळे सोडून द्या. पक्ष आपला जो आहे तो वाचतोय का बघा. ग्रहण लागलेलं आहे. ठाण्यात काय बाहेरची माणसं आणून तुम्ही, माझं आव्हान आहे, तुम्ही सगळे व्हिडिओ काढा कालच्या माणसांचे. काल ज्या काही सभा झाल्या 100, 150, 200 माणसांच्या, 30 माणसं 4 ठिकाणी रिपीट होणं आहेत की नाही बघा. तुम्ही पुढे बसणारी माणसं 30 आहेत की नाही बघा. सगळे व्हिडिओ काढून चेक करा. बाहेरचं उसणं अवसान कसलं आणताय? आणि कोण आदित्य ठाकरेंकडे लक्ष देते? ते विदूषकाचं आणि नाचाचं काम जे पात्र असतं ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं. पक्षप्रमुख होतात ना, तुम्हाला जर द्यायचं होतं तर मग तुम्ही द्यायला पाहिजे होतं. पक्षप्रमुख म्हणून तुमचेच अधिकार होता. आणि कशाला आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगताय?
आमच्या माणसावर विश्वास आहे. तुम्ही अशा काही गोष्टी सांगून आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. आमच्यामध्ये कधीच भांडणं लागणार नाहीत. आणि आम्ही जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, काहीतरी पद मिळणार आहे किंवा काहीतरी मिळायचंय म्हणून नाही आहोत, तर शिवसैनिकांची बाजू घेणारा, शिवसैनिकांच्या मागे उभा राहणारा आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार अंगीकार करणारा माणूस आहे. शिवसेनेची तत्व जपणारा माणूस आहे, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हे आमदारकी खासदारकी आम्ही ओवाळून टाकल्या तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ठाण्यात येऊन भाषणं करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.